पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल 500 आणि 1000च्या नोटा बाद ठरवत एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या ऐतिहासिक निर्णयाचे विविध परिणाम आता जाणवू लागले आहेत। ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले मोदींच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलंय। मात्र या निर्णयाचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे। पाहूयात त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। काळ्या पैशाचं स्वरूप असं आहे की तो पैसा कायद्यामध्ये टॅक्स चुकवल्यामुळे लोक ज्या ठिकाणी हिशेब द्यायची आवश्यकता नाही अशा ठिकाणी खर्च करतात। म्हणून सोनं नाणं घेणं, जमिनी घेऊन ठेवणं बेनामी, लग्नांमध्ये खर्च करणं, मोठे फ्लॅट्स घेऊन ठेवून देणं आणि याच्यामुळे उपभोगाची जी प्रक्रिया आहे ती विकृत होऊन जाते। म्हणजे चैनीकडेच लोकांचा कल असतो ज्यांच्याजवळ ब्लॅक मनी आहे, कारण ते सर्वसामान्य गरजांवर खर्च करायची त्यांना आवश्यकता नाही ते, आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्याजवळ पैसा नाही अशी ती परिस्थिती असते। म्हणून ब्लॅक मनी हा वाईटच आहे नेहमी करता। दुसरं असं की आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पांढरा पैसा तितकाच काळा पैसा आहे, म्हणून असं म्हटलं जातं की ती समांतर अर्थव्यवस्था आहे। म्हणून मग जर स्वच्छ जीवन लोकांना चांगलं शिकायचं असेल, प्रामाणिकपणे जगायचं असेल, लोकांच्या प्रयत्नाला चांगलं उत्पन्न मिळायचं असेल तर स्वच्छ जगण्यासाठी म्हणून ब्लॅक मनी काढणं हे आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने सरकारने जे पाऊल उचललं ते अभिनंदनीय आहे। आता प्रश्न काय येतो की त्या नोटा बदलणे वगैरे हा तांत्रिक भाग झाला, ते बँका करतील वगैरे, परंतु जो काळा पैसा लोकांनी एकतर गेलेत बँकांमध्ये तर त्यांना तिथे टॅक्स द्यावा लागेल। त्यांच्यावर केसेस चालणार आहेत का हे सरकारने अजून सांगितलं नाही, कारण आतापर्यंत त्यांनी तो केलेला गुन्हा आहे, त्याच्याबद्दल सरकार अजून बोललं नाही। दुसरं असं की त्याच्यावर टॅक्स किती पडणार आहे। आताच सरकारची एक योजना होती ज्याच्यामध्ये 45% कर माफ केला होता। मग आता जर लोकांना 100% कर द्यावा लागेल तर 15 दिवसापर्यंत 45% कर माफी होती, तर ती काहींना मिळून गेली ती। तरी प्रश्न असा येतो की हे सगळं अनैतिक आहे, काळा पैसा अनैतिक आहे, तो निघालाच पाहिजे। सरकारचं अभिनंदनही आपण केलं पाहिजे। त्याची अर्थशास्त्रज्ञ म्हणून, अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जी एक महत्वाची अडचण माझ्यासमोर येते ती अशी आहे की त्या पैशाने व्यवहार चालत होते। सावकाराच्या जवळ लायसन्स नाही आणि सावकारांनी शेतकऱ्याला कर्ज दिलं म्हणून ते बेकायदेशीर आहे त्याचं देणं, पण आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्याच्या शेतीला पैसा मिळाला तो, त्याच्यामुळे तुम्ही सावकाराकडून लायसन्स घ्या नका घेऊ हा भाग वेगळा तो। तसं ब्लॅक मनीचं आहे की हा सगळा ब्लॅक मनी समजा बँकेत गेलाच नाही आणि लोकांनी तो नष्ट करून टाकला, तितके भांडवलाची गॅप बाजारामध्ये पडणार आहे आणि ती गॅप भरून काढण्यासाठी सरकारच्या जवळ यंत्रणा काय आहे, आणि ती जर गॅप भरून निघाली नाही तर उद्यापासून लोक महिना 2 महिनेपर्यंत पुन्हा व्यवहार नीट होईपर्यंत आपली कामं बंद ठेवू शकतात। उदाहरणार्थ फ्लॅट स्कीम बनवून राहिल्यात, ब्लॅक मनीच आहे त्याच्यात, पण तो ब्लॅक मनी आज नष्ट झाल्याबरोबर उद्यापासून काम बंद झालं तर सगळ्यात जास्त विघातक परिणाम जो होणार आहे तो मजुरावर होणार आहे। खेड्यापाड्यातून मजूर येतात, इथे काम करतात, कारागीर आहेत, छोटे तंत्रज्ञ आहेत, या सगळ्या लोकांवर त्याचा तो परिणाम होणार आहे। आणि त्यामुळे सरकारने त्याची पर्यायी व्यवस्था काय केलेली आहे रोजगाराची आणि लोकांच्या उत्पन्नाची, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण अजून सरकारकडून मिळालेलं नाही। एकीकडून आपण जेव्हा त्याचं स्वागत करतो की हे चांगलं पाऊल आहे, त्यावेळेला दुसरीकडून करांचे कायदे, बँकिंगचे कायदे, रिझर्व्ह बँकेचे नियम, सरकारी विभागांचे नियम हे सगळे कोऑर्डिनेट करावे लागतात आणि कोऑर्डिनेटेड ऍक्शनमध्ये तुमचा काळा पैसा कमी होऊ शकतो। ते जर नसेल तर एक सर्जिकल ऑपरेशन म्हणून ते होतं, नोटा बदलल्या जातील, परंतु ज्या ज्या पद्धतीने उदाहरण आपण घेतो की सार्वजनिक बँकांची कर्ज बुडीत आहेत, ती कोणाकडे आहेत? लहान लोकांकडे नाही आहेत, मोठ्या लोकांकडे आहेत। त्या कर्जाची वसुली कुठे गेली आणि तो पैसा काळा म्हणून फिरतोय त्याच्याबद्दल सरकारने काय म्हटलं?
जे अनधिकृत बांधकामं चालतात आणि त्या फ्लॅटच्या विक्री आणि बाकीचे सगळे व्यवहार चालूच राहतात, त्याच्यामध्ये सामान्य माणसाचाही पैसा गुंतलेला असतो. आता त्या पैशाचं काय होणार? अर्धे पैसे दिलेले, अर्धे नाही दिलेले, आणि त्यामुळे बाजाराला एक ज्याला आपण धक्का म्हणतो तो धक्का बसण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याबद्दल सरकारने जर व्यवस्था पूर्ण केली नाही तर थोडीशी मंदी येऊ शकते. जे परराष्ट्रातून पैसा येतो ती आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. जास्तीच्या खोट्या नोटा केल्यात म्हणजे तो पैसा लोकांच्या हातात येतो, त्याच्यातून भाववाढ होते, त्याच्यातून काळा पैसा निर्माण होतो आणि तुमची अर्थव्यवस्था डळमळीत होते. हे मंजूर आहे, परंतु त्याच्यासाठी सरकारच्या जवळ तांत्रिक यंत्रणा पुष्कळ असतात. त्या नोटा ओळखणे, त्या नोटा नष्ट करणे हे काम नेहमी चालू असतं आणि जगभर ते चालूच असतं. त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटतं की सरकारचं एक कारण जरी असेल तरी ते कारण फारसं महत्वाचं नाही. पण देशामध्ये कर बुडवून हा पैसा जो कार्य करतो आहे तोच काळा पैसा आहे आणि तो सोन्यामध्ये, सिनेमामध्ये, रिअल इस्टेटमध्ये, लग्नांमध्ये, प्रवासामध्ये वाटेल तेवढा खर्च केला जातो. आणि तो खर्च होत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लोक चैनीकडे जास्त वळतात, कारण त्याची पावती ठेवली जात नाही. मी 500 रुपयाचं आईस्क्रीम खाल्लं की 100 रुपयाचं खाल्लं हे कोणाला कळत नाही आणि त्यामुळे चैनीच्या वस्तूंकडे जास्त भर होतो अर्थव्यवस्थेमध्ये आणि सामान्य लोकांच्या उपभोगाच्या वस्तू कमी पडायला लागतात. अशी विकृती निर्माण होते. ती विकृती जर याच्यातून दुरुस्त झाली तर एक फार मोठं अचिव्हमेंट त्याच्यातून होऊन जाईल. ते अवलंबून राहील की प्रामाणिक माणसाला फायदा मिळेल का. कारण प्रामाणिक माणसाला पहिल्यानी पाहिजे रोजगार, प्रामाणिक माणसाला पहिल्यानी पाहिजे मजुरीचा दर. आजही देशामध्ये किमान मजुरी मिळत नाही, मिनिमम वेज मिळत नाही आणि ती मिळण्यासाठी म्हणून सरकारला जे आर्थिक नेतृत्व करावं लागतं अर्थव्यवस्थेचं, त्याच्यातून उत्पादन वाढ करणे, रोजगार वाढवणे हे सरकारने करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याचा ज्याला आपण योजना म्हणू त्याची पूर्ण योजना आर्थिक पाहिजे. ब्लॅक मनी हा एक भाग झाला त्याच्यातला, पण त्याचा मुख्य गाभा जो आहे, तो संबंध आहे तो आर्थिक व्यवहारांशी आहे, आर्थिक विकासाशी आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला जर दिलासा मिळायचा असेल तर सामान्य माणसाला रोजगार मिळाला पाहिजे, त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे, त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळी अर्थव्यवस्था उपयोगात आली पाहिजे.